देवभूमी अशी ओळख असणाऱ्या नाशिकची इमेज सांभाळण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या कारवायांवरून आपण हे पाहिलंच आहे. नाशिकला क्लीन सिटी करण्यासाठी झिरो टॉलरन्स अंमलात आणलं. हे सगळं खरंय, पण मग अवैध धंद्यांचं काय? या अवैध धंद्यांमुळे नाही होत का नाशिकची इमेज, थोडक्यात पोलिसांची इमेज खराब? का हे आपल्या आयुक्तांच्या ध्यानात येत नाहीये? बरं, आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. हे आहे भद्रकाली पोलीस ठाणे. ठाण्याच्या उजवीकडे 50 मीटर आणि डावीकडे 50 मीटर काय दिसतंय बघा. आयुक्तांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी नॅशनल ह्युमन राईट्स अँड जस्टिस मुव्हमेंटनं त्यांना निवेदन दिलंय. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ 50 मीटर अंतरावर जुगाराचे अड्डे आहेत. या अड्ड्यांना अभय कुणाचं? काही दिवसांपूर्वी अवैध दारू पिण्यासाठी वापरात येणाऱ्या शेड्सवर देखील कारवाई करण्यात आली. मग या अड्ड्यांवर कारवाई का नाही? भद्रकाली पोलीस ठाण्याची आर्थिक देवाणघेवाण आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून समोर येतोय. आता इमेज सांभाळण्याच्या कसोटीवर आयुक्त किती खरे उतरतात हे अवैध धंद्यांवर होणाऱ्या कारवायांवरून समोर येईलच. संविधान न्यूज, नाशिक. नॅशनल ह्युमन राईट्स अँड जस्टिस मुव्हमेंट याची जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष. नाशिक शहर हद्दीतील अवैध धंदे तात्काळ होण्याबाबत पोलीस आयुक्तालयात आज आम्ही निवेदन दिलं आहे. वरील विषयांमुळे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो की आपण नाशिक शहरामध्ये गुन्हेगार व काळ्या धंद्यांवर ज्या पद्धतीने कार्यवाही करत आहात ते नाशिक शहरासाठी अभिमान बाळगण्यासारखे आहे. संपूर्ण नाशिक शहर आपल्या सोबत असून सर्व पोलीस कर्मचारी यांचे आभार मानत आहे व योग्य देखील आहे. परंतु आम्ही आपणास काहीतरी आपल्या हातून होणाऱ्या चांगल्या कामात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा मनात बाळगून आम्ही आपणास विनंती करतो की काही पोलीस स्टेशन मधील कलेक्टर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपली दिशाभूल करून काळे धंदे जसे की मटका, जुगार, पत्ते, एमडी, गांजा, भांग, चरस इत्यादी सारखे अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालून हे धंदे आज देखील राजरोसपणे चालवित आहे. याचे उदाहरण देण्याचे ठरले तर भद्रकाली पोलीस स्टेशन मधील, मी नाव नाही घेणार, भद्रकाली पोलीस स्टेशनच्या कंपाऊंड मागील बाजूस सर्रासपणे अवैध धंदे आज देखील चालू आहेत. याची आपण तत्काळ दखल घेऊन वडाळा भद्रकाली हद्दीतील हे काळे धंदे तत्काळ बंद करावे. नागरिकांना व नाशिक शहराला हे धंदे बंद करून दिलासा द्यावा एवढी माझी कळकळीची विनंती. आपणास व आपल्या परिवाराला भयमुक्त कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नासिक सीपी इनको निवेदन दिया। मैं इम्तियाज खान नेशनल ह्यूमन राइट्स एंड जस्टिस मूवमेंट महाराष्ट्र उपाध्यक्ष की तरफ से और हमारी नेशनल ह्यूमन राइट्स टीम की तरफ से आज निवेदन हमने सीपी साहब को दिया। नासिक में जो अवैध धंधे चालू है जैसे गांजा, एमडी, ड्रग्स और पत्ते, काटी फिलाव और भांग, पंजेरी, ये खुलेआम चालू है। बंद होने के बावजूद भी चालू है और ताला लगा के काटी फिलाव के धंधे चालू है और इनको कुछ लोग सपोर्ट कर रहे हैं। तो सर, आपसे मेरा निवेदन है कि आप इन धंधों पर एक्शन करें, इसलिए कि ये धंधों की वजह से नासिक में क्राइम बहुत बढ़ चुका है। और सर, आपका काम भी अच्छा है, आप बहुत अच्छा काम कर रहे हैं सीपी साहब, इसलिए आपसे विनंती है कि आप इन धंधों को बंद कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र।